याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळी क्रॉकरी आहे, कुकर्स आहेत, काहीतरी वेगळे असे काहीतरी ना ट्रेंडिंग वाले भांडे आहेत जे एकदम ऍस्थेटिक वाले, जे आपल्या किचन मध्ये ठेवले तर काहीतरी खूपच भारी वाटेल. आणि हे डायरेक्ट आपण गॅसवरती पण ठेवू शकतो गाईस. काहीतरी खूपच भारी विषय हा. म्हणजे ह्याच्यात तुम्ही कुठले भांडे घ्यायचं आणि कुठलेही हे त्याचं हँडल घ्यायचं, हे फक्त याला असं पकडायचं आणि दाबायचं. रेडी गाईज. हे माझा खूपच फेवरेट वाला विषय, म्हणजे हे मला खूपच आवडलं. हे किचन मध्ये ठेवल्यावर काहीतरी मजा जाणार आहे गाईज. ह्याच्यामध्ये काहीतरी मातीचं भांड आहे. सी ओ वाव. अरे गाईज, डायनिंग टेबलवरती ठेवायचा विषय आहे हा. तुम्ही आता इमॅजिन करू शकता गाईज, एवढं भारी भारी सामान आपल्या किचनमध्ये लागलं तर काय भारी दिसणार सगळं. ओ शपथ, हे 30-40 किलोचं आहे डायरेक्ट. काय ह्याच्यामध्ये एवढं, तेच म्हटलं काय एवढं हेवी. हे सगळं लोखंड आहे गाईज, लोखंड. बहुत ज्यादा हेवी है, बहुत ज्यादा. एक हाथ से पकड़ भी नहीं सकते उसको, एक हाथ से पकड़ भी नहीं सकते उसको. ऐसे देखो, याच्यामध्ये काहीतरी अशी क्रीम बनवून केक वरती वगैरे काहीतरी अशी टाकायची. याच्यामध्ये मस्त असं केक वगैरे काही ना काहीतरी ठेवता येईल. जरी चुकून पडलं ना घरामध्ये, एक तर पाय जाणार नाही तर मग टाईल जाणार. आज मी तुम्हाला आणखी एका नवीन घराची होम टूर देणार आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारीच असणार. तर गाईज आता आपण डेली व्लॉग्स टाकायचं खूप जास्त ट्राय करतोय आणि मला मजा पण येते व्लॉग करायला. सो आता मी ट्राय करतो की जेवढं जास्त मला दाखवता येईल तेवढं जास्त मी दाखवेल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आता एक नवीन गोष्ट चालू केली की जे आपल्या व्लॉग्सला रेग्युलर कमेंट्स करतील, जे रेग्युलर व्लॉग्सला कमेंट करतील अशा लोकांना मी गिफ्ट पाठवणार आहे. बरं का भावा? काय पाठवणार? हा माझा खूप जुना मित्र आहे, तुम्हाला माहित असेल, तुम्ही जो पहिल्या ब्लॉग मध्ये बघितला असेल. पण परत एकदा तुम्हाला इंट्रोड्यूस करू होतो, रोहन पाटील. आम्ही 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर आणि आतापर्यंत सोबतच आहे. तर हा गिफ्ट मी काय पाठवणार ते आणखी सरप्राईज आहे ब्रो. काय गिफ्ट पाठवणार आहे, पण मी गिफ्ट पाठवणार हे फिक्स आहे. आणि कोणाला पाठवणार आहे? जे आपल्या व्लॉग्सला कंटिन्यू जे डेली म्हणजे रेग्युलर जे कमेंट्स करतात ना आपल्या व्लॉग्सला, आणि मी सगळे कमेंट पण रीड करतो. तर मी त्यातले काही जण चूज करणार आणि त्यांना मंथ एंडला 100% गिफ्ट पाठवणार. भारी भाई. येस. आता मी कुठे चाललो माहिती गाईज? आज जसं आपलं घराचं काम चालू आहे तसं माझ्या भावाचं पण घराचं काम चालू आहे. आणि आज मी तुम्हाला आणखी एका नवीन घराची होम टूर देणार आहे. सो चला, इन प्रोसेस असणार ऍक्च्युअली ती, पण चला मजा बघायला. बघू आपण भावाने कसलं घर केलंय. हॉल तर जाम मोठा आहे भावा. आणि पीओपी पण भारी गेली, मस्त. पीओपी ऍक्च्युअली मी प्लेनच करणार होतो, पण पप्पा बोलले आता करतोय तर थोडं काहीतरी कर म्हणे, वेगळं काहीतरी. ते चांगलं वाटते, पण सिंपल मध्येच ठेव. सिंपल आहे, छान वाटते, मस्त वाटते, काय प्रॉब्लेम नाही. अरे किचन पण बरंच मोठं झालं भाई. बरंच मोठे किचन. कुठपर्यंत किचन? इथपर्यंत डायरेक्ट. भाई साहेब, किचन बरंच मोठं झालंय. बेस्ट. अरे बरंच मोठं आहे किचन. इकडे पण तुझं बरंच होईल आणखी. या साईडला पण, या साईडला याला कव्हर करून घेतलं का? असं कसं आहे? कर्व आहे का असं? हो. अरे सही रे, जबरदस्त काय. आता घराचं ट्रेंड चालू आहे काय, सगळे मित्र माझे घरच बांधतात. एक हा एक आणखी एक मित्र, तसं घराचंच काम चालू आहे. सगळ्यांचे घराचे काम चालू आहेत. आणि इकडं बाल्कनी आहे ओपन. बाल्कनी तर आम्ही तर सगळ्या बाल्कनी आतमध्ये घेऊन टाकल्या. आम्ही बाल्कनी ठेवलीच नाहीये. टीव्ही वगैरे या साईडला लागेल ना? नाही, इकडंच. अच्छा, टीव्ही इथे लागेल ना? सोफा. अरे यार, हे सगळीकडे ओपनिंग आहे बाबा. सगळीकडे ओपनिंग आहे डायरेक्ट. सोफ्याला लयच प्रॉब्लेम आहे. खूप दरवाजे होते, आम्ही एवढं परेशान झालो. पण एक फक्त काय इथं आलं आणि बाकी नंतर पण टाकला दुसरा सोफा. तो गाईज, मी आपलं रोहनचं घर बघितल्यानंतर घरी गेलो, रेडी झालो, रेडी होऊन स्टुडिओला आलो. आणि आता मी आता मस्त येल्लो कलरचा शर्ट घातलाय, कारण की आपल्याला एक ब्रँड शूट करायचं आहे. ब्लिंकिटचं ब्रँड शूट आहे, त्यामुळे आता मी इकडे ब्रँड शूट करेल. आणि त्यानंतर गाईज मी तुम्हाला काय दाखवणार माहिती आहे का? मी जेवढी काही आपण आता क्रॉकरी घेतलीये, म्हणजे ते ग्लास वगैरे नाही, आणखी एक्स्ट्रा आणखी मी जरा काही जर सामान मागवलंय ऑनलाईन आपल्या नवीन घरासाठी, तर ते सगळं सामान मी तुम्हाला अनबॉक्स करून दाखवेल. सी, इकडे एवढं सगळं सामान आहे. हे पूर्ण पार्सल आपण नवीन घरासाठी आणले. त्यांनी इकडे खूप असं वेगळ्या गोष्टी आहेत. सो जाम मजा येणार गाईज. मला माहिती आहे की तुम्हाला पण जाम मजा येणार ते सगळं अनबॉक्स करून बघायला. सो मजा येईल. एकदा मी शूट करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला हे सगळं दाखवतो. मला तुम्ही सांगा कसं वाटतं. मजा आ रहा है ब्लॉग करणे को. डेली ब्लॉग चाललेत आपले, बघितले का सुमित? डेली ब्लॉग टाकतो, डेली. सो गाईज, आता आमचं शूट वगैरे करून झालंय आणि आता फायनल टाइम आला की हे एवढी सगळी आम्ही शॉपिंग केली नवीन घरासाठी. याच्यामध्ये खूप सारी वेगवेगळी क्रॉकरी आहे, कुकर्स आहेत, काहीतरी वेगवेगळे असे काहीतरी ना ट्रेंडिंग वाले भांडे आहेत, जे एकदम ऍस्थेटिक वाले, जे आपल्या किचन मध्ये ठेवले तर काहीतरी खूपच भारी वाटेल. आणि मम्मीपेक्षा तुम्हाला वाटतं मीच जास्त एक्साइटेड आहे हे सगळे अनबॉक्स करण्यासाठी. मला माहित नाही याच्यामध्ये इंटरेस्ट माझा कसं येऊ लागला, पण मजा येऊ लागली मला, कारण की आपल्या घरासाठी आपण एवढ्या सगळ्या गोष्टी घेतोय आणि खूप खर्च केलाय गाइस, खतरनाक मला खर्च केलाय. सो तर तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो की मी काय काय गोष्टीची शॉपिंग केली आहे. बघा, चलो हे काय आले बघू गाइस. मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे सगळं. ओ, हे असं काहीतरी काचेचं भांड आहे, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवून
कुकिंग करू शकतो. म्हणजे विचार करा काय जेवढे ॲस्थेटिक भांडे आहेत एक काय मजा येईल आपल्या नवीन किचनमध्ये. बापरे ह्याच्यामध्ये मग काहीतरी फुटला असता आता डायरेक्ट असलं पकडून काढले मी त्याला. आई शपथ. आता हे सगळं पॅक करणं खूपच अवघड आहे. हे बघा गाईस, हे असं काचेचं भांडे की हे डायरेक्ट आपण गॅसवरती ठेवू शकतो. म्हणजे याच्यामध्ये जर आपण काहीतरी बनवलं तर कसलं भारी वाटेल. काय मजा येईल याच्यामध्ये बघायला. खायला म्हणजे डबल जेवण करेल मी असलं काहीतरी घरामध्ये असल्यावर. मम्मी तर जाम खुश होणार आहे. मला वाटतं मम्मीला डायरेक्ट बघण्यापेक्षा मम्मी सगळं ब्लॉगमध्येच बघणार आहे. हे बघा याच्यावरती असं याचं झाकण पण आहे. ओपन करून दाखवू का तुम्हाला. आणि काय त्याच्यावरती असं काचेचं त्याचं झाकण पण आहे. म्हणजे आई शपथ. पण हे यार घेतलं तर आहे आपण एवढं महाग, पण हे टिकेल का मला तेच नाही कळत आहे. आणि हे डायरेक्ट आपण गॅसवरती पण ठेवू शकतो गाईस. काहीतरी खूपच भारी विषय हा. हे गाईज हे माझा खूपच फेवरेटवाला विषय. म्हणजे हे मला खूपच आवडलं. हे खूपच काहीतरी भारीवाला विषय गाईज हा. हे किचनमध्ये ठेवल्यावर काहीतरी मजा जाणार आहे. काय मजा येईल गाईज हे सगळं असल्यावर. असं वाटतं मला की एवढे भारी भांडी घेतलेत ना, असं वाटतं की मी घरी थांबून मीच कुकिंग करायला एवढं सगळं असल्यावर. मजा येईल. म्हणजे असलं भाई कुकिंग करायला मग कसली मजा येईल. हा ओ वाव. हा काय विषय मध्ये गाईज हे बघा तुम्हाला आता मी दाखवतो. आता मला खूप कळायला लागलंय गाईज याच्यामध्ये. आता मी तुम्हाला दाखवतो काय विषय आहे हा. आता ह्याच्यामध्ये ना हे असे 3-4 भांडे आहेत मोठे 4 आहेत. एक हा इथे एक नाही जास्त आहेत. हे बघा 1 2 3 4 5 त्याच्यामध्ये 2 आहेत आणखीन. हे 5 आहे. आणि ह्याच्यावरती हे पण आहे वरती हे झाकण ठेवण्यासाठी पण सगळ्यांनी ओपन करत. आता याचा मला मेन पार्ट जो मला आवडला हे असं काहीतरी आहे. म्हणजे ह्याच्यात तुम्ही कुठलंही भांडं घ्यायचं आणि कुठलंही हे त्याचं हँडल घ्यायचं. म्हणजे आपण ज्याला पक्कड म्हणतो ना तसं काहीतरी हँडल आले. हे फक्त याला असं पकडायचं आणि दाबायचं. रेडी गाईज. इझी. म्हणजे हे असं पकडून तुम्ही डायरेक्ट कुकिंग करायची. फुस रेडी. आणि डायनिंगवरती ठेवायचं. वरचं बटन दाबायचं. हे बाजूला ह्याच्यामध्ये सर्व करायचं किंवा मग ह्याच्यामध्ये डायरेक्ट खायचं. असा हा विषय आहे. हे असं 1 2 3 4 5 एवढे सगळे भांडे आहेत. आणि असे ह्याच्यामध्ये हे 2 ह्याचे हँडल्स आहेत वेगळे. म्हणजे तुम्ही कुठलेही भांडं कशाने पकडू शकता आणि कुठले भांडं तुम्ही सर्व करू शकता. प्लस हे असलं काहीतरी आले हलवायला वगैरे. आणि हे जे आहे हे वरती जे आहे ते झाकणला वरती पकडण्यासाठी आहे. आणि हे ह्याचे झाकणच पण आहेत कवर. म्हणजे तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर हे लावायचं वरतून एखाद्या भांड्याला आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे मल्टीपर्पज आहे गाईज. तुम्ही कसं याला यूज करू शकता. काय मजा येणार मम्मीला हे सगळं बघून. मजा आहे. मलाच मजा येते. मम्मीला किती मजा येईल आई शपथ. नेक्स्ट काय आहे. बापरे याच्यामध्ये काय मलाच माहित नाही. चला बघूयात गाईज. अरे ह्याच्यामध्ये पण काहीतरी हे मातीचे भांडे आहेत गाईज. मातीचे. हो हळूहळू करू का जरा. असलं फोडतोय त्याला. थांब गाईज. ह्याच्यामध्ये काहीतरी मातीचं भांड आहे. सी. ओ वाव. बापरे. सी गाईज. हे वाटत नाहीये पण हे मातीचं भांड आहे गाईज. म्हणजे सिरॅमिकचं काहीतरी आहे हे. आणि हे पण तुम्ही डायरेक्ट गॅसवरती ठेवून ह्याच्यामध्ये तुम्ही कुकिंग पण करू शकता. सर्व नाही करू शकता कुकिंग करू शकता. आणि ह्याच्यामध्ये हे मस्त असं छानसं झाकण पण याला काय बोलतात मला माहित नाही पण हे असं आहे. सी. परफेक्ट. मजा येणार आहे गाईज. नवीन घरात मजा. कसं आहे. आता हे काय आहे गाईज. हे पण मला वाटतं मातीचं काहीतरी भांडं आहे. अरे गाईज हा डायनिंग टेबलवरती ठेवायचा विषय आहे हा. हे बघा मिठाचा. हे असं ठेवायचं. ह्याच्यामध्ये मीठ आणि ह्याच्यामध्ये काय असणार. ह्याच्यात मीठ आणि ह्याच्यात सॉल्ट. मीठ और सॉल्ट दोनों सेम रहता है. नमक और सॉल्ट एक रहता है. ब्लॅक पेपर और सॉल्ट अशा या 2 गोष्टी याच्यामध्ये असतात गाईज. आपण सगळ्या बारीक डिटेलिंग मध्ये शॉपिंग केली आहे गाईज. कुठे गेला तर कसं ठेवायचं याला. चला गाईज आणखी खूप सारे बॉक्स आहेत गाईज. आज मी जाम. आता हे आहे आपलं साऊथ इंडियन बनवायचा विषय आहे गाईज. ह्याच्यामध्ये आहे इडली पात्र आणि आप्पे पात्र. हे पण काहीतरी असं युनिक आणि मस्त आहे काहीतरी. अतरंगी गोष्टी मागवल्यात गाईज. अच्छा असं युनिक नाही आहे. सिम्पल आहे पण भारी आहे. हे वरती आप्पे बांधणार आणि खाली इडली बांधणार. त्याच्यावरती मध्ये एक आप्पे आहे ते छोटं. सॉरी आप्पे नाही आहे हे. ते बटन इडलीज आहेत. ते भेटतात साऊथ इंडियनच्या ह्याच्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये. हे बटन इडलीज आहेत आणि खाली इडली आहे. असा विषय हा. बापरे ह्याच्यामध्ये काय आहे.
याच्यामध्ये पण काहीतरी काचेचा विषय आहे गाईज. ओ गाईज, हे आणखी एक काचेचं भांड आहे गाईज. काचेचं हो नाही नाही, हे वरचं कव्हर आहे. मी म्हणलं याच्यामध्ये कसं खायचं. हे कुकर आहे का, काइंड ऑफ कुकर. ह्याच्यामध्ये मस्त आपण चिकन बनवणार आणि पोट भरून खाणार. परफेक्ट यार, काय ॲस्थेटिक गोष्टी आहेत. तुम्ही आता इमॅजिन करू शकता काय, जेवढं भारी भारी सामान आपल्या किचन मध्ये लागलं तर काय भारी दिसणार सगळं. सी, जबरदस्त. पण एक फुटलं तर, काचेचं आहे. जर एखादी आपल्या कामवाला मावशी तर धुतलं आणि खाली पडलं तर मातीचं आहे. मातीचं आहे. ते काय मातीचं आहे. हा ते पण मातीचं आहे, हे पण मातीचं आहे. खूपच त्याला risky खूप आहे. हे करावं वाटत लागणार नाही आहे. मातीचा कलर वगैरे, पण हा. मातीचा त्याचा आवाज बघ ना. खूप आहे गाईज, खूप आहे. बापरे, हे तर खूप हेवी आहे. ओ शपथ, हे 30-40 किलोचं आहे डायरेक्ट. काय आहे याच्यामध्ये एवढं. ओ भाई साहब, तेच म्हटलं काय एवढं हेवी. हे सगळं लोखंड आहे गाईज, लोखंड. सी, हे आहे लोखंडचं तवा. ग्रिल. खूप हेवी आहे, खूप हेवी आहे. सी, हे मला वाटतं 5-10 किलो का आहे. बहुत हेवी आहे गाईज. लोखंडचं ग्रिल आहे. खाली पण टाईल्स वगैरे ठेवले, टाईल्स फुटायला असं वाटतंय मला. एकदम नाजूक पकडा वाटतं त्याला. आई शपथ, आई शपथ. बापरे, हे खूपच हेवी झाले. खूप गॅस जाईल. बहुत ज्यादा हेवी है, बहुत ज्यादा. एक हाथ से पकड़ भी नहीं सकती उसको, एक हाथ से पकड़ भी नहीं सकती उसको. ऐसे देखो नीचे आ रहा है. अरे कैसे क्या, मम्मी नहीं उठा पाएगी इसको. इसको मेरे को उठा के देना पड़ेगा दोनों हाथ से ऐसे. इम्पॉसिबल एक हाथ से पकड़ने. देखो नहीं भाई, ऐसे पकड़ सकते पर थोड्या वेळात हात दुखून येईल. हो. आई शपथ, खूप हेवी आहे खूप. अपने पास है क्या कुछ मेजर करने को. बापरे, खूप जास्त हेवी आहे. मम्मीला पप्पाला दोघांना उचलून ठेवावं लागेल किचनवरती. Oh my God, guys. शपथ, दोन्ही मिळून तर आणखी हेवी झाले. मला वाटतं जिम गाईज बंद करतो मी आणि नवीन घर झालं ना, फक्त हे भांडे इकडून तिकडे आणि इकडून तिकडे ठेवायचे. सगळी जिम होऊन जाणार आपली. घाम आलाय मला बघा, लिटरली घाम आलाय. और काय, अरे भाई खतम नाही अभी तक. और बाकी गाईज, हे काय, हे पण हेवीच दिसतंय मला खूप. हे पण लोखंडाचंच आहे गाईज. आता हे कशासाठी यूज करतात मला माहित नाही काय आहे हे, पण आहे गाईज काहीतरी. हे पण खूप जास्त हेवी आहे, फुल लोखंड. हे पण खूप जास्त हेवी आहे. कढई फुल लोखंड गाईज. त्यानंतर ह्याचं वजन जरा कमी आहे, पण लोखंडच आहे. आता हे एक हेवी असणार, हे पण हेवी आहे लोखंड. ही एक कढई आहे, कढई. सी, इसको उठा पाया भाई, हे थोडीशी कमी हेवी आहे. ते पहिलं खूप जास्त हेवी होतं. एवढं सगळं आम्ही घेतलंय गाईस लोखंडाचं. आई शपथ, बोट चेंगरला की नकच तुटेल. मम्मी कसं उचलेलं गाईज. हे ना मी खूप असं रील्स मध्ये वगैरे बघायचं. चॉपिंग पॅड आहे हा स्टीलचा, मस्त त्याला असा काट भारी आहे, मजा आहे गाईज. हा काहीतरी विषय आहे, आता मला पण एक्झॅक्टली माहित नाही, पण हा असं काहीतरी क्रीम वगैरे बनवायचा, फेटायचा काहीतरी असतो ना, ते असं काहीतरी आहे. सो काहीतरी आहे हे, तुम्ही समजून घ्या. काय तुम्हाला माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त. सी गाईज, ह्याच्यामध्ये असं, हो ह्याच्यामध्ये काहीतरी अशी क्रीम बनवून केक वरती वगैरे काहीतरी अशी टाकायची. ह्याच्यामध्ये क्रीम बनते असं काहीतरी आहे. मला माहित नाही, चुकलं तर माफ करा, कमेंटमध्ये सांगा काय. लक्झरियस किचन होने वाला है भाई. बहुत लक्झरियस होने वाला आहे. अजून खूप सारं बाकी खूप आहे. बाकी आहे, खूप बाकी आहे. बापरे, पडली खाली. शपथ. हे गाईज, हे ना गाईज मी तुम्हाला नाही दाखवणार. हे मला ना प्रमोशन मध्ये येणार होतं, ते डील लॉक झाले नाही, तर आता ह्यांचं प्रमोशन फुकटमध्ये नको करायला. बाजू में रखो इसको. हे जे प्रमोशन में आएगा तब दिखाएंगे इसको फिर से. गाईज हे पण खूप हेवी आहे. अरे किती लोखंड मागवलंय गाईज, आणखी लोखंड. हे पण एक ग्रिल आहे गाईज लोखंडचं. सी, आणि हे पण फुल हेवी आहे, खूप जास्त हेवी आहे. किती जाड आहे बघा, किती जाड आहे. ह्याच्यावरती काय चिकन, मच्छी, फिश ये बनेगा इसके ऊपर भाई. बहुत, जर हे चुकून पडलं ना घरामध्ये, एक तर पाय जाणार, नाही तर मग टाईल जाणार. जर तुम्हाला टाईल्स वाचवायची असेल तर मध्ये तुम्हाला पाय टाकावं लागेल. जर टाईल नसेल वाचवायची तर मग टाईलवर टाकावं लागेल, मग टाईल्स बदलाच लागेल, दुसरं ऑप्शनच नाही. चुकून जरी हे सुटलं ना हातात ना, टाईल 100% तुटणार. खूपच हेवी. अगेन गाइस, इसमें फिर से हे आप्पे पात्र गाइस. हे पण आहे फुल लोखंडाचं. ह्याला दोन्ही हाताने उचलावं लागतं गाइस. फुल
फुल हेवी आहे, सगळं लोखंड आणले गाईज घरात. पण माग पण तेवढंच आहे लोखंड असल्यामुळे, अर्ध काचेचं आणि अर्ध लोखंडाचं. हा गाईज, हा एक असा विषय आहे, हे घरामध्ये जो फ्रेग्रन्स वगैरे येतो ना, फ्रेग्रन्स, तर फ्रेग्रन्ससाठी पण आपण शॉपिंग करून ठेवली आहे. हे फक्त असं एखाद्या कॉर्नरमध्ये ठेवायचं. एक मिनिट, हे असं आहे, काहीतरी बोलतात त्याला, मला माहित नाही. एक कॉर्नरमध्ये ठेवायचं, त्याच्यामध्ये ही अगरबत्ती अशी याच्यामध्ये डुबून टाकायची आणि कॉर्नरमध्ये ठेवायचं. सगळ्या घरामध्ये मस्त वास येतो, असं काहीतरी आहे. और बाकी आहे भाई, इसमें क्या है, बहुत हलका फुलका आहे. ॲस्थेटिक गोष्टी आहेत गाईज, ॲस्थेटिक गोष्टी. आम्ही सारे खवय्याचे एपिसोड शूट करावं लागतील आता घरी, एवढ्या गोष्टी आपण बोलल्या तर. याच्यामध्ये मस्त असं केक वगैरे काही ना काहीतरी ठेवता येईल, काहीतरी असं गोष्टी डायनिंग वगैरे ठेवण्यासाठी. हे असं आहे, सी याला काय म्हणतात आय डोंट नो, पण असं आहे. पडीगा. नेक्स्ट इसमें क्या है, इसमें क्या है, हे पण काचेचं भांडं आहे. हे काचेचं भांडं आहे गाईज, जे आपण डायरेक्ट असं गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये काही पण कुक करू शकतो, असं काहीतरी आहे. म्हणजे आपलं ट्रान्सफर, म्हणजे असा विषय हा मला आत्ता कळलंय कशासाठी, की आतमध्ये काय बनवलंय हे असं ओपन करून बघायची गरज नाहीये गाईज, हे क्लोजच असणार. तुम्ही असं बघू शकता की काय बनवलंय आतमध्ये. यासाठी ते ट्रान्सपरंट भांडे बेस्ट. त्याला कसं पकडणार? अच्छा, याला पकडण्यासाठी हे ना हँडल्स, याला तर इकडे मला एक दिवस बसून सगळे हे असेंबल करावं लागेल. इसके लिए एक अलग से दिन जाएगा गाईज. चला गाईज, अशा प्रकारे मी तुम्हाला एवढं सगळं जे सामान आम्ही घेतलंय नवीन घरासाठी, जी शॉपिंग केली आहे ती तुम्हाला दाखवली आहे. तुम्हाला प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला हे सगळं सामान कसं वाटलं. आणि जसं की मी तुम्ही लास्ट ब्लॉगच्या जेवढ्या काही कमेंट्स आहेत तुम्ही बघितलं असेल, तुम्ही सगळ्या कमेंटला रिप्लाय दिल्यात, ऑलमोस्ट सगळ्या कमेंटला रिप्लाय दिल्यात आत्तापर्यंतच्या. या टाइमपर्यंतच्या सगळ्या कमेंटला मी रिप्लाय करून माझ्या झाल्यात आणि मी खूप कमेंट वाचताना मला जाम भारी वाटलं. लिटरली एवढे मेसेज टाईप करून पाठवले बाई, मोठे मेसेज टाईप करून पाठवले. मी जर सगळे रीड केले, त्याला रिप्लाय पण केलाय. थँक्यू सो मच. आणि या ब्लॉग खाली तुम्हाला कमेंट करायच्यात, तुम्हाला सांगायचं की हे सगळं कसं वाटले. आणि जे मी तुम्हाला बोललोय की मंथच्या एंडला आपण एका लकी विनरला गिफ्ट देणार आहे, जे आपल्या पूर्ण रेग्युलर ब्लॉग्सला कमेंट करतात त्यांना. सो प्लीज कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. अँड आणखीन एक मी विचार करतोय, क्वेश्चन आन्सर वाला Q&A वाला एक ब्लॉग मी टाकेल. सो प्लीज ते पण काही तुम्हाला जे क्वेश्चन्स असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला त्याचे पण आन्सर देईल. काय आता, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टाटा बाय, सी यू, लव्ह यू ऑल. अरे थांबा गाईज, थांबा आणखीन दाखवायचं बाकी आहे. ही मी एक पिलो पण घेतली आहे गाईज माझ्यासाठी. आणखीन 4 पिलोज याच्या येणार, अशा फुल फ्लोच्या कम्फर्टेबल पिलोज आहेत, एकदम मस्त. यावाला घेतलाय. आणि हे असं काहीतरी बेडचं कव्हर पण मी घेतलंय फ्लोचं. तर बरंच सामान आणखी घेतलेलं आहे. आता तुम्ही जाऊ शकता गाईज, जा आता तुम्ही तुमचं काम करा दिवसभर. उद्या परत 11 वाजता आपला नवीन ब्लॉग बघण्यासाठी. बाय बाय.